दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ आज दहिवडी शहरात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांच्या वतीने अभूतपूर्व संतप्त मोर्चा काढण्यात आला। हातात राष्ट्रध्वज आणि निषेधाचे फलक घेऊन तहसीलदार कार्यालयावर धडकलेल्या आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या घटनेची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी तीव्र मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग करणे अयोग्य असल्याचे मान्यवरांनी सांगत घटनेचा धिक्कार केला। पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हा मोर्चा शांततेत पार पडला असता तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या आंदोलनामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। अरे ये तो एक अंगड़ाई है, ये तो एक अंगड़ाई है, भारत माता की जय। राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय। या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय। भारतीय लोकशाहीचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय। लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे। लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस प्रशासनावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे। लाठीचार्ज करणाऱ्या प्रशासनावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे। जय भीम, जय भीम, जय भीम। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।